सुरुवातीलाच बातमी आहे दहिसरमधून। दहिसरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। दहिसरमध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेत। ये हमको अपने ऑटो चालकों को, टैक्सी चालकों को थोड़ा वक्त देना पड़ेगा। उनको मराठी सीखने का एक मौका देना पड़ेगा। बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं जो मराठी भाषा में बात करते हैं। बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं, टैक्सी चालक हैं जो बेचारे मराठी में बात नहीं कर पाते। तो अभी जो हमारी पार्टी के मंत्री श्री प्रताप सरनाईक जी ने जिस जीआर को लागू करने की बात कही, उसका एक पक्ष तो अच्छा है कि सबको काम चलाऊ मराठी का नॉलेज होना चाहिए। एक टूटी फूटी मराठी में बात करिए, कोई पैसेंजर आए उससे आप पूछ सकते हैं मराठी में कि कुठे जायचा तुम्हाला, कहने से वो मान लो उसने बोला कि हमारा बोरीवली जायचा, तो इतना समझ में आना चाहिए, इसमें कुछ गलत नहीं है। लेकिन आगे उसमें लिखा है कि 1 मई से एक वेरिफिकेशन ट्रस्ट टेस्ट होगा और सारे ऑटो वाले, टैक्सी वालों को रोक करके उनके मराठी ज्ञान का टेस्ट लिया जाएगा और अगर वो टेस्ट में फेल हो गए तो उनका परमिट रद्द किया जाएगा। यहां पर खतरे की घंटी बजती है। अगर किसी गरीब ऑटो वाले, टैक्सी वाले के पास मान लो वो मराठी के ज्ञान में फेल हो गया तो क्या उसका धंधा छीन लेंगे उससे? आराम से भैया, क्या उसका धंधा छीन लेंगे, उसका परमिट रद्द कर देंगे? तो मैंने चिट्ठी लिखी है अपने मंत्री, अपनी पार्टी के मंत्री को, प्रताप सरनाईक जी को, कि बिल्कुल आप मराठी भाषा का आग्रह रखिए, मैं इस बात से सहमत हूं और होना चाहिए। लेकिन आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद आरटीओ वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा गलत है। मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए। आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है। कल मंत्री जी ने क्या किया, मराठी भाषिक जो साहित्यिक लोग हैं, जो भाषा के जानकार हैं, उनको बुलाया और उनके माध्यम से प्लान किया है सरकार ने कि पूरे मुंबई में मराठी सिखाने के महाराष्ट्र सरकार की तरफ से 70 केंद्र खोले जाएंगे। हमारे ऑटो वाले ये उग्रसेन सिंह के सार ये जई है मराठी सीखे खातिर। आपको मराठी सीखे के पड़ी आवत है, इनको मराठी आती है, अब इससे ज्यादा क्या चाहिए? तो अब वो जो मराठी भाषा सिखाने का जो केंद्र है, उस केंद्र पर हमारे ऑटो वालों से निवेदन किया जाएगा कि भाई 12 घंटे ऑटो चलाते हैं, आधा घंटा टाइम निकाल के उसमें एनरोलमेंट कर लो और थोड़ा सा एक काम चलाओ भाषा सीख लो। और मुझे नहीं लगता कि आप तो ऑटो वाले दिख रहे हैं मुझे, आप सीखना चाहेंगे? मराठी आती है आपको? कितनी आती है? थोड़ा ही तो आता है। तो थोड़ा ही चाहिए, उससे ज्यादा नहीं चाहिए। अरे मराठी का ज्ञानी थोड़ी होना, विद्वान थोड़ी होना है। लेकिन जब आप लोगों के बीच जाते हैं, आप पैसेंजर से बात करते हैं, तो इतनी भाषा की समझ होनी चाहिए कि आप कम से कम उस भाषा में उससे बात कर सकें, इतनी सी बात है। तो उस भाषा में बात करने के लिए ट्रेनिंग सेंटर शुरू हो रहा है। बोरीवली में साइली कॉलेज में यह ट्रेनिंग सेंटर शुरू हो रहा है, 2 घंटे का क्लास है। तो मैं यहाँ पे राम भाऊ के राम यादव जी के माध्यम से गणपत पाटिल नगर में रहने वाले सारे ऑटो वालों से निवेदन करने आया हूं कि 1 तारीख से जो सख्ती होने वाली है वो सख्ती नहीं होने देंगे, हम रिक्वेस्ट करेंगे। लेकिन मोठ्या प्रमाणात तुम्हाला विरोध निघण्यासाठी आग्रह करत आहे, घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे, काय प्रोटेस्ट? मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्राचा एजेंडा आहे आणि महाराष्ट्राचा एजेंडा हा शिवसेनेचा एजेंडा आहे आणि शिवसेनेच्या एजेंडा बरोबर जर मनसेचे लोक सहमत आहेत तो आम्हाला काही ऐतराज नाही। मराठी भाषेचा मान सन्मान महाराष्ट्रात राहिला पाहिजे, हा आमच्या शिवसेनेचा एजेंडा आहे आणि या एजेंडा बरोबर जे काही उभे आहेत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, काय हरकत नाही। लेकिन मुद्दा सिर्फ इतना है कि भाषा प्रेम का माध्यम है।
भाषा संवाद का माध्यम है, भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए, ये हमारा निवेदन है। अच्छा, हम लोग को हमें ज्यादा वाद विवाद नहीं करना है। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी शिक्षण का एक अभियान शुरू हो रहा है, उसमें सभी लोग इनरोल करिए अपने आप को और मराठी भाषा सीखने का, बेसिक चीज सीखने का प्रयत्न करिए। ऐसा आग्रह कहीं गलत नहीं है। प्रत्येक राज्य में वहां की भाषा के प्रचार प्रसार के लिए सरकारें काम करती है। चाहे कर्नाटक में जाएंगे कन्नड़ भाषा के लिए, तमिलनाडु में जाएंगे तमिल भाषा के लिए, बंगाल में जाएंगे बंगाली भाषा के लिए। तो यहां पर भी अगर यहां की सरकार मराठी भाषा के प्रचार प्रसार के काम कर रही है तो कोई गलत बात नहीं है, हम उसका समर्थन करते हैं। बस जोर जबरदस्ती न हो, सख्ती न हो, किसी गरीब की रोजी रोटी न छीनी जाए, इतना तो आग्रह है साहब। हम गरीब के साथ खड़े हैं, हम अपने गरीब लोग घोषणाबाजी दिली जात आहे, यावरती कशी असणार आहे? घोषणाबाजी केली जात आहेत, काय सांगणार? ज्यांची जशी मानसिकता असते त्याची तर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। दहिसरमध्ये वातावरण तापलेलं आहे। मनसेकडून निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। संजय निरुपम हे दहिसरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। दहिसरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, नेमकी काय स्थिती आहे दहिसरमध्ये? सध्या तरी या ठिकाणाहून संजय निरुपम आहेत, ते या पोलिसांनी त्यांना इथून मार्गस्थ करून रस्ता मोकळा करून दिलाय। कारण जेव्हा संजय निरुपम या ठिकाणी आले होते तेव्हा मनसेचे कार्यकर्ते आहेत ते त्यांना विरोध करत होते आणि एका बाजूला मनसेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करत चालू होती। रिक्षावाल्यांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरती आज संजय निरुपम हे दहिसरमध्ये गणपतनगर या ठिकाणी जे ते रिक्षावाल्यांची भेट घेण्यासाठी आले होते, त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या ऐकण्यासाठी आले होते आणि रिक्षा चालकांना मराठी सक्ती करणं हे चुकीचं आहे असं निरुपमांचं म्हणणं आहे आणि नॉर्मली मराठी ते रिक्षावाल्यांना बोलता आलं पाहिजे असंही निरुपमांचं म्हणणं आहे। मात्र सक्ती म्हणजे तो GR काढला, या संदर्भात रिक्षा चालकांना जो परवाना लागतो तो परवाना रद्द करण्यात येईल मराठी जर येत नसेल तर, या सगळ्याला विरोध आहे तो करण्यात येतोय निरुपमकडून। मात्र मनसेने कशा प्रकारे विरोध केलाय निरुपम यांना? महेंद्र, आवाज येतोय? हा जगदीश, आवाज हा, मनसेनं कशा प्रकारे निरुपम यांना विरोध केलाय दहिसरमध्ये? ज्यावेळेस संजय निरुपम त्या ठिकाणी आले असताना रिक्षा चालकांशी संवाद साधत होते तेव्हा रिक्षावाल्यांशी बोलत असताना एकीकडे मनसेचे कार्यकर्ते आहेत, मनसेचे नेते आहेत, नयन कदम असतील, कुणाल माइनकर असतील, किरण नकाश असतील, यांच्याकडून आणि समर्थकांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोषणाबाजी चालू होती आणि त्याला विरोध आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आला। त्यानंतर संजय निरुपम यांच्या गाडीची हवाई सोडण्यात आली होती, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून सर्व जे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांना एका साईडला करून संजय निरुपम यांचा मार्ग मोकळा करून दिला आणि कालही आपण पाहिलं तर या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते भाईंदर या ठिकाणी गेले होते आणि या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता। मराठीच्या सक्तीवरती आता मनसेचे कार्यकर्ते एकंदरीत आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि जर संप करत असेल तर ते बिनधास्त करू दे, मात्र मराठीचा सक्तीचा विरोध करत असेल तर त्याला आम्हीही अशाच प्रकारे उत्तर देऊ असं मनसेकडून आता सांगण्यात येतंय। त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती पोलिसांकडून हाताळली जाते। पोलिसांनी निरुपम यांना जे ते मार्ग करून दिलेला आणि निरुपम या ठिकाणी निघालेले। जी महेंद्र, अमराठी रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांची नेमकी काय भूमिका आहे? रिक्षा चालक आणि जे वाहन चालक आहेत रिक्षा चालक त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे मराठी शिकता येणार नाहीये। नॉर्मली जी मराठी आहे ती आम्ही बोलू शकतो। काही रिक्षा चालकांचं असंही म्हणणं आहे की रिक्षा चालवणं की आम्ही मराठी शिकणं अशा काही प्रश्न आहेत, त्यावरती आता परिवहन मंत्री काही तोडगा करतात का? कारण संजय निरुपम यांनी परिवहन मंत्र्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे। आता या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री
मुख्यमंत्री यांकडे काही या गोष्टीची चर्चा होते का, या संदर्भात या काही चर्चा होणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर रिक्षावाल्यांनी याचं स्वागत केलेलं आहे, जे बऱ्याच वर्षापासून मुंबईत राहतात. तर काही ठीक आहे. रिक्षावाल्यांचा याला विरोध आहे. त्याकरता शिवसेनेकडून हा जो तो निर्णय करण्यात आला आणि शिवसेनेचेच नेते जे संजय निरुपम आहेत या निर्णयाला विरोध करतात. त्यामुळे आता ठीक आहे. शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मध्ये मध्यस्थी करतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे महेंद्र, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार हे जोडलेले आहेत. यशवंतजी, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत. भाईंदरमध्ये इतकं राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या पार्श्वभूमीवर निरुपम हे भाईंदरमध्ये पोहोचलेले आहेत. खरंच त्यांना आता यावेळेस जायची गरज होती? काय आवश्यकता होती मला सांगा ना. मुद्दामून त्यांची जुनी खोड आहे. मुद्दामून एखाद्या विषयामध्ये स्वतःचे राजकारण म्हणजे राजकीय मनसुबे गोळ्या भाजायला हे असे काहीतरी उलट प्रकार करायची यांना काय गरज आहे मला सांगा. साधा 2013चा तो GR आहे त्याचा अंमलबजावणी जर आता होत असेल त्याचं स्वागत करायला हवं. त्या महाराष्ट्राच्या मातीने तुला मोठं केलं. निरुपमला कोण ओळखत होतं? कोणी मोठं केलं त्यांना? शिवसेना वरदास्त होता म्हणून हे मोठे झाले ना. ज्या मातीने तुम्हाला एवढं मोठं केलं, श्रीमंत केलं, सगळं गडगंज सगळ्या प्रॉपर्ट्या मिळवल्यात तुम्ही, आणि तुम्हीच महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करताय. चुकीचं आहे ना. साधा GR आहे. तुम्हाला इकडे राहायचं असेल, इकडे राहून व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला इकडची स्थानिक भाषा, लोकल भाषा यायला हवी. उद्या मी कुठल्या परराज्यात स्थायिक झालो तर मला तिकडची शिकायलाच पाहिजे ना. हो, तर इतका साधा सरळ विषय आहे आणि तुम्ही संप करायला चाललाय. संप म्हणजे तुम्ही डायरेक्ट आव्हान करताय. हा, तुम्ही अशी भाषा ठेवली असती की नाही आम्हाला थोडा अजून अवधी द्या, आम्ही शिकतो, आम्ही शिकण्याची तयारी आहे आमची, तर आपण मान्य करू. पण तुम्ही जर अशा मात्र पद्धतीने मुजोरी करणार यशवंतजी, आता निरुपमांनी रिक्षा चालक, टॅक्सी चालकांसोबत संवाद साधताना हे म्हटलेलं आहे की काही सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही आता मराठी शिका, आवाहन केलेलं आहे. आशाताई वाटते तुम्हाला हे? नाही. अशा पद्धतीचे आवाहन जर करत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. आम्हाला आशाताई नक्की वाटतंय. परंतु त्यांनी जाऊन कोणाला उस्कवू नये आणि नको त्या आगीत तेल ओतण्याची कामं करू नयेत, एवढंच आहे. नाहीतर अदरवाईज यांच्या नांग्या ठेचायला मनसैनिक तयार आहे. बरं, ठीक आहे. यशवंतजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. रिक्षा चालक, टॅक्सी चालक हे भाईंदरमध्ये, दहिसरमध्ये आक्रमक झाल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. तर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. शीतलजी, शिवसेनेमध्येच दोन गट पडलेत की काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे? एकीकडे तुमच्या मंत्र्यांनी GR काढलेला आहे, मात्र संजय निरुपम हे आता दहिसरमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. नक्कीच आमच्या पक्षाची भूमिका ही माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी स्पष्टपणे आणि अतिशय विस्तृतपणे सर्व समाज माध्यमांवर आणि त्याचप्रमाणे मीडियामध्ये मांडलेली आहे. आणि तीच भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे संजय निरुपमची जी काही भूमिका आहे कदाचित त्यांचं स्वतःचं मत असू शकेल आणि त्यांच्याशी आम्ही नाही ना, त्यांनी तसं पत्र दिले ना, मंत्री सरनाईकांना पत्र दिलंय, निर्णयाचा पुनर्विचार करावा असं म्हटलेलं आहे. नाही, एक्झॅक्टली त्यांचं मत असू शकेल, त्यांनी हा निर्णयाचा हे करावा. परंतु पक्षाचं मत मात्र असं नाही आहे. जे प्रतापजी सरनाईक यांनी सांगितलेले तेच पक्षाची भूमिका असणार आहे की ज्या मराठी भाषेला सन्मान आणि सन्मान मिळवण्याचा हा जो काही आपण प्रयत्न करत आहोत हा केलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्यामध्ये राज्यभाषेला महत्त्व दिलंच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे भाषा सक्ती ही कायम राहणार, GR रद्द होणार नाही, ही पक्षाची भूमिका आहे. धन्यवाद शीतलजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.